अरे थांबा थांबा, हे टॉयज नाही आहेत, हे आहेत नानकेट्स, क्रिसमस स्पेशल कुकीज. घरात अवेलेबल असलेल्या अगदी 5 गोष्टी वापरूनसुद्धा तुम्ही हे नानकेट्स बनवू शकता. कशा? चला बघूयात. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर. स्वीट क्रेविंग्स तर सर्वांनाच होत असतात. असे छान आणि टेम्पटिंग दिसणारे स्वीट्स असतील तर मुलांनाच काय, पण मोठ्यांनाही ते खाण्याचा मोह आवरणार नाही. पण आधी ते बनवायला पण लागणार ना. चला तर मग सुरुवात करूयात अगदी सोप्या अशा रेसिपीला. नानकेट्स बनवायला आपल्याला लागणार आहेत 250 ग्रॅम मैदा, 125 ग्रॅम पिठी साखर, 150 ग्रॅम साजूक तूप, 1 टेबलस्पून बेसन किंवा कस्टर्ड पावडर आणि अगदी 2 चिमूट खाण्याचा सोडा. डेकोरेशनसाठी लागणार आहेत चोकोज, चोको चिप्स, चॉकलेट गनाश. डेकोरेशनच्या या सर्व गोष्टी ऑप्शनल आहेत. प्रथम आपण एक मोठं ताट म्हणजेच परात घेणार आहोत. त्यात साजूक तूप घालायचे. हे तूप पातळ करून घेऊ नका, हे नॉर्मल टेम्परेचरवरच असावं. हात स्वच्छ धुवून हाताची 5ही बोटं ओपन करून हे तूप छान फेटून घ्यावे. फेटताना ते एकाच दिशेने फेटावे. असे केल्याने त्यात एअर बबल्स फॉर्म होतात व तूप अगदी हलके होत जाते. तुम्ही बघू शकता तुपाचा रंग व टेक्स्चर बदलत चाललंय व हाताने फील केल्यावर ते अगदी हलके वाटते. कमीत कमी 10 मिनिट तरी हे तूप चांगले फेटून घ्यावे. आता आपण यात पिठी साखर ॲड करून परत 10 मिनिटे फेटून घेणार आहोत. आपल्याला पिठी साखर या तुपात पूर्णपणे डिझॉल्व करून घ्यायची आहे. याचं टेक्स्चर अगदी क्रीमी होत जातं. तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर असेल तर तुम्ही हे सर्व काम बीटरने सुद्धा करू शकता. एवढी मेहनत करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जेवढं हे मिश्रण फेटाल तेवढेच तुमचे नानकेट्स खुसखुशीत होणार आहेत. आता आपण यात ॲड करणार आहोत मैदा आणि बेसन किंवा कस्टर्ड पावडर. आता यात 2 चिमूट सोडा ॲड करून घेऊयात आणि हे मिश्रण अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. या मिश्रणाला जास्त मळू नये, नाहीतर नानकेट्स कडक होऊ शकतात. त्यानंतर एका बेकिंग ट्रेला पाणी लावून एक बटर पेपर लावून घेऊयात. पाणी लावल्यामुळे बटर पेपर जागचा हलणार नाही. काही नानकेट्स मी गॅसवर कढईतही बेक करणार आहे, त्यामुळे एका केक टिनला तूप लावून ग्रीस करून घेतलंय. मंद गॅसवर कढई प्रीहीटिंगला ठेवली आहे व 150 डिग्री सेल्सिअसवर OTG प्रीहीट करायला लावलं आहे. चला आता नानकेटला शेप देऊयात. तुम्ही तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये नानकेट्स बनवू शकता. अगदी बेसिक राऊंड किंवा रेक्टँगल शेपमध्येही बनवू शकता. आवडत असल्यास वरून ड्रायफ्रूट्सही लावू शकता. पण इथे आपण मुलांना आवडतील असे डॉगच्या फेसप्रमाणे नानकेट्स बनवणार आहोत, म्हणून थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स तर घ्यायलाच हवेत. मैद्याच्या मिक्सचरचा एक छोटा गोळा घेऊन त्याचा गोल करून घ्यावा व त्यावर डॉगच्या कानाप्रमाणे 2 चोकोज ठेवून घ्यावेत. नंतर त्याला 2 चोको चिप्स लावून डोळे तयार करून घ्यावेत. बेक करताना 2 नानकेट्सच्या मध्ये अंतर ठेवावं. बेक करताना नानकेट्स फुगतात, त्यामुळे ते एकमेकांना चिकटू नये यासाठी त्याच्यामध्ये अंतर ठेवावं. OTG मध्ये 150 डिग्री सेल्सिअसवर 15 मिनिटे बेक करून घ्यावे व गॅसवरही लो फ्लेमवर 15 मिनिटे नानकेट्स बेक करून घ्यावे. नानकेट्स पूर्ण थंड झाल्यावरच त्याला बेकिंग ट्रेमधून बाहेर काढावे. काही नानकेट्सला मी चोको चिप्स लावल्या नव्हत्या. पायपिंग बॅगमध्ये मेल्टेड गनाश भरून दोन्ही डोळ्यांच्या खाली एक नाकाचा शेप तयार करून घ्यावा. ज्या नानकेट्सला आपण चोको चिप्स लावले नव्हते त्यांना डोळे व नाक दोन्हीही ड्रॉ करून घ्यावेत. तयार आहेत आपले यम्मी अँड डिलिशियस नानकेट्स. थंड झालेले नानकेट्स एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून स्टोअर करावेत. मला खात्री आहे हे नानकेट्स स्टोअर करायच्या आधीच संपतील. व्हिडिओ इथपर्यंत बघितला याचा अर्थ व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला आहे. तर मग लाईक करायला का कंजूसी करताय? चला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा
आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.